चाय बन रही है स्पेशल अदरक वाली, अदरक और इलायची वाली चाय वाली। वास आला का नाही आजपर्यंत? चाय गरम, चाय गरम, चाय। चायची तयारी चालू आहे जोरात आणि आमची पल्लवी ताई हेल्प करते चाय बनवायला। आणि आज बघू भाऊ आणि ताई स्पेशल चाय देणार आहेत। चाय बिस्किट रस्त्यामधला पहिला आपल्याला सकाळी सकाळी घरी निघायचं आहे। तर पहाटचे 2:45 झालेले आहेत, सगळ्यांची पॅकिंग झालेली आहे। तर ही आमची आमची रूम नाईटची आणि फायनली आज आम्ही बरंच चाललो आहे आणि सगळे आता कधी भेटू का माहिती नेक्स्ट पिकनिकला। अशा प्रकारे मस्त एन्जॉय केलं आहे आणि आज आम्ही सकाळीच निघणार, बघूया संध्याकाळपर्यंत तिथपर्यंत पोचतो आहे। दुपारचं आपलं जेवण असणार आहे मध्ये, तेव्हा आम्ही थांबणार आहे। तर बघूया दुपारच्या जेवणाला थांबण्यामध्ये जाता धमालसुद्धा होणार आहे। तर चला निघूया, फायनली आपण गोकर्णावरून निघतोय। झालं आपल्या बॅगावर पॅक केले। पहाटेचे 3 वाजलेत आता। इकडे बॅगा पॅकिंग चालू आहे आपल्या। गुड मॉर्निंग। जोर काहीच नाही आज, जोर संपलाय काय? सकाळी 2:30 वाजता उठलं। हा 3 वाजले आता। पॅकिंग झाली, बसलोय आम्ही आतमध्ये आणि बघूया आता आपलं दुपारचं जेवण आणि त्या रात्रीचं पोचायचं। रात्री नाही व्हायला पाहिजे, संध्याकाळपर्यंत बघूया किती वेळ लागतो। ट्रॅफिक वगैरे नाही लागली पाहिजे आपल्याला। गणपती बाप्पा मोरया। गोवा सोडलेला आहे आम्ही आणि पोचलोय गोव्याच्या थोडा पुढे आणि सगळ्यांना चायची आठवण आली। सकाळीचे 8 वाजलेले आहेत आणि इकडे चायची तयारी चालू आहे जोरात आणि आमची पल्लवी ताई हेल्प करते चाय बनवायला। आणि आज बघू भाऊ आणि ताई स्पेशल चाय देणार आहेत। चाय बिस्किट रस्त्यामधला पहिला चहा। आम्ही जेव्हा आलो तेव्हा रूमवर कुठेतरी थांबायचो आणि चहा बनवायचो किंवा कुठेतरी घ्यायचो आणि आज घर रस्त्यामध्ये इथे गाडी थांबून आम्ही चहा लोक इथे यायचे आपल्या जवळ चहा प्यायला। तो बोल मैं फोटो पाय द्यायला आली होईल हॉटेल वाला चाय गरम, चाय गरम, चाय। गरम गरम चाय रेडी। चहा घेतला हायवेलाच, जिथे आम्ही गाडी लावली बाजूला, चहा बनवला आणि तिकडनं सरळ पुढे आलो। जवळजवळ तिथनं आम्ही आता 11:15 झालेत आणि आता असंच एक शेड बघितलं आहे बघता माझ्या, मोठा शेड आहे तो। तर इथेच आता दुपारचं जेवण बनणार आहे। जेवण काही साधंच असणार आहे, खिचडी पुलाव बनणार आहे। तर आता इथे पुन्हा एकदा ब्रेक घेतलेला आहे दुपारचा आणि मग त्याच्यानंतर डायरेक्ट कंटिन्यू घरीपर्यंत जायचं आहे। म्हणजे मध्ये मध्ये कुठेतरी वॉशरूम याच्यासाठी गाड्या थांबत आहेत आणि मग घरी बघूया आता घरी पोचायला किती वेळ होतो। बहुतेक 8-10 वाजू शकतात, पण वाटतं लवकर जावं। घरच्यांची खूप आठवण येते आता, भरपूर दिवस झाले बाहेर आहे। सगळ्या जेवणाची तयारी करतात। इकडे आपली गाडी थांबवली, हे हायवे आहे बाजूला आणि हा मोठा शेड आहे। इकडे मंडळी बसली आपली।
आपला पुलाव तयार. मला पण द्या एक प्लेट बरं. चलो डालो. थोडा याच्यात पापड दे म्हणलं. धीरे धीरे मीठ पकडा ना असं तुम्ही पण तिकडे एक पापड द्या. लोणचं कोणाकडे आहे? एकच आता नंबर लागलेत पडायचा. हा बस 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 नाही लागणार. हे झाला पुलाव पापड आणि लोणचं कोणाकडे आहे हो? हा नाही त्यांचं ते लोणचं पाहिजे मला. मावशी लोणचं. वाव. तर उतरलोय आता इथे 5:30 झालेत आम्हाला आणि खेडच्या पुढे आम्ही पोचलोय. तर पुन्हा एकदा आम्ही चहा घेण्यासाठी उतरलोय. मागेकडे बघते छोटीशी टपरी आहे. हायवेला काय हॉटेल वगैरे काही नाही आहेत आणि बघूया इथेच आता सगळेजण चहा घेतील, थोडं फ्रेश होतील आणि मग पुन्हा परतीचा प्रवास चालू. बघूयाच रात्री किती वाजता आहेत आपल्याला पोचायला. खूप थकले सगळेजण. इकडे हा बोगदा आहे आपल्याला लागेल आता. इकडे आम्ही चहा घेतो. रात्री आपल्याला काही शूट करायला जमलं नाही कारण आम्हाला यायला तिकडनं 1:30 वाजला रात्रीचा आणि खूप थकलेलो होतो. आणि घरी आल्यानंतर हा पसारा बघताय तसाच टाकला होता. ट्रिप तर मस्त आमची झाली, खूप एन्जॉय केलं सगळ्यांनी आणि सगळे व्यवस्थित सुखरूप घरी आले. अजून आंघोळ नाही आहे माझी, कपडे काही बाजूला लावलेले आहेत आणि हा जो गोव्याचा जो पसारा आहे तो अजून 2-3 दिवस तरी करणार आहे. पण सगळ्यांनी खूप धमाल केली, खूप मजा केली आणि खरंच मस्त वाटलं. 2-4 दिवस आरामात गेले. थोडीशी घरच्यांची आठवण येत होती पण मस्त एन्जॉय केलेला. आजच्या या ब्लॉगमध्ये आपण इथेच थांबू. भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन एका ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.